मालवण नगरपालिका निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून लाखो रुपयांची रोकड पकडल्याने राजकीय रणकंदन माजले असतानाच काल रात्री प्रचार संपल्यानंतर मालवण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत रात्री 12 वाजण्याच्या सुमारास देवगड येथील एका गाडीमध्ये क्रमांक MS07AS 6960 लाखो रुपयांची रोकड सापडून आल्याने पोलिसांनी गाडीसह गाडीतील 2 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। या गाडीमध्ये पैसे पकडले गेले। नाकाबंदीमध्ये त्यांची एवढी मस्ती वाढली, नाकाबंदीमध्ये ही गाडी पकडली गेली आणि मला वाटतं मी यायच्या किती वेळ अगोदर आले होते इकडे, जवळपास तासभर, मी यायच्या तासभर अगोदर ते इथे पोलिसांनी त्यांना बसून ठेवलं। कारवाई करायची कुठलीही प्रोसिजर सुरू केली नाही आणि ही गाडी देवगडची आहे। आरोपी दोन्ही आतमध्ये बसलेले आहेत, ते त्यांना फक्त पैसे जमा करून सोडणार होते, त्यांच्यावर कसली कारवाई होणार नव्हती। आता झक मारत आम्ही सगळे इकडे आल्यानंतर त्यांना आता झक मारत कारवाई करावी लागणार आणि पोलीस 1 तासभर कशासाठी थांबली होती हे आता पोलिसांना पण स्पष्ट करावं लागेल। आम्ही इथे आल्यानंतर आमच्या सैनिकांच्या भावना तीव्र झाल्या, कॉलर पकडली नाही, जे सोडवायला आले त्यांची कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही। पण हे जे मी म्हणत होतो, ह्यांना मस्ती बघा किती आहे। 10 वाजता प्रचार बंद झालेला आहे, आता ही गाडी जवळपास 12 वाजता पकडली आहे। ह्यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते, हे 1.5 लाख, मी त्या दिवशीपासून सांगतोय, ह्या अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही। आणि जे राहिलेले 1.5 लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत, आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही। हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही। पण हे जर आज मी ह्या लोकांना, मी पोलिसांना पण सांगितलंय, आम्ही हलणार नाही, आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर। आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाही आहे, जो अशीच कोरी गाडी घेऊन आलाय, आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे, त्याच्यामध्ये कुठले धंदे होतात, ड्रग्सचे होतात किंवा दारूचे होतात, आम्हाला माहीत नाही। गाडीला नंबर नाही, गाडीची ओळख नाही, आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे। ही चोरीला वापरू जाऊ शकते, ड्रग्ससाठी वापरू जाऊ शकते, दारू डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते। ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे, त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती। ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती, कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही। जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही, तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे। हे सगळे पत्रकार 2-3 इकडेच होते। मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत, पुरावा म्हणून। ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहीत नाही, पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते। म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दामून ही गाडी पकडून दिली आहे। माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे, पोलिसांनी पकडलेली आहे, पण कारवाई केली नाही। कारवाई करायची इच्छा नव्हती। हा जो माणूस त्यांना सोडवायला आला, उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी, त्यांना सोडा, पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या। हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून मालवणमध्ये। मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही, मी यांना सोडणार नाही। हे निवडणूक मानत नाही, हे कुठलेही नियम कायदे मानत नाही। 10 वाजता प्रचार संपलाय, 12 वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे, त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या, इथे लोक आलेली आहेत, ते सगळे भारतीय जनता पक्षाचे आहेत। एक इकडचा जो काय पकडला गेला ना, प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे। उघड पैसे वाटतायत, प्रचार संपलाय, उद्या मतदान आहे, तरी हे सगळे प्रकार चालू आहे, हे कळावे। आणि पोलिसांना पण मी सांगितलंय, मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार, जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही, आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही, हे मी पोलिसांना सांगितलंय। परत थोड्या वेळाने पोलीस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो। याबाबत माहिती मिळताच आक्रमक झालेल्या आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह मालवण पोलीस ठाणे गाठत सदर दोन्ही पदाधिकारी भाजपचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरली।
तसेच त्या 2 पदाधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या मालवणातील एका भाजप पदाधिकाऱ्याची नंबर प्लेट नसलेली गाडीही आमदार निलेश राणे यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देत त्या पदाधिकाऱ्यावरही कारवाई करावी. यापूर्वीच्या प्रकरणात संबंधितांना मी पकडून दिले असताना उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केलात. मात्र आता या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, तोपर्यंत मी इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. मतदानापूर्वी मध्यरात्री घडलेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण आणखीन ढवळून निघाले आहे. तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर? त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार? काय तपास? काय तपास केलं मला सांगा तुम्ही. आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार. काय तपास केला मला सांगा. चला तुमचा तपास काय आहे मला सांगा. नाही अजून त्यांची माहिती काय? आम्ही बघतोय. काय 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 तपास करून ते नाही झालेलंच नाही अजून ते. अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली. टाळ्या वाजवा रे सगळे. व्हेरी गुड. म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली. तक्रार झाल्यानंतर आपण तपास करतो ना साहेब. काय म्हणताय तुम्ही? तक्रार झाल्यानंतर तपास करता पण FIR माझ्यावर अगोदर झाले. गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता. माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे, मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी. आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे सुधारणार नाही का? हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. फ्लाइंग स्क्वॉडनं तर जप्त केलेलीच आहे. फ्लाइंग स्क्वॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती. त्याचं काय झालं? ते आपण आम्ही रिप्लाय देतो. अच्छा आता तुम्ही नाही देऊ शकत. मग त्याच्यासाठी मी थांबणार. त्या आरो आणि मग बोलून घ्या तुम्ही. साहेब आरो कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका. त्यांच्याकडे काय अधिकार नाही. तुम्ही FIR माझ्यावर केलेली आहे. ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात. काय करणार आहात हे मला तुम्ही सांगा. माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे. तुम्ही माझ्यावर FIR केली आहे. तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट साहेब. तुम्ही म्हणजे वैयक्तिक. मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली. बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली. समोरच्याने तक्रार दिली म्हणतो ना आम्ही दाखल. मग आमची तक्रार घ्याल. आमची तक्रार घ्याल. आता जे आहे ते फाईन मला सांगा काय ते. नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल. आमच्याकडे तर हे आहे व्हिज्युअल एव्हिडन्स आहे की काय 2 आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत. पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब. मी पाटील मॅडम होते त्यांना लिहून द्यायला सांगा. त्यांनी चेक केलं. त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली, त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले, संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती, डिक्कीमध्ये काय काय होतं, बॅक सीटवर काय काय होतं, सगळं शोधावं लागेल ना साहेब. नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना. ही गाडी दिवसभर कुठे होती, हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय, हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो. मग आम्ही बाकीचं बघतो. तुम्ही रिटर्न द्या. आम्हाला सांगता ना FIR झालेली, आता तुम्ही रिटर्न द्या. आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या. वृषाली पाटील ते मॅडम त्यांना सांगा लिहून द्यायला. त्यांनी सांगितलं, त्यांनी ती गाडी चेक केली आणि त्यांनी म्हटलं की तेवढेच पैसे त्या वेळेला होते. अगोदर किती होते, दिवसभरात किती होते हे बघा साहेब. आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे. आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात. आमचा विश्वास तुमच्यावर आहे. पण साहेब तुम्हीच जर असं बोलायला लागला, तुम्हीच जर त्यांची बाजू घ्यायला लागले, आरोप सुधारणार नाहीत. बाजू नाही घेत. आज बघा रात्रीचे किती वाजलेत, इकडे पैसे वाटतोय. तो बेवडा इकडे बिअर बार चालवतो, तो त्याला सोडवायला आलाय. तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय. नाही त्यांची बाजू नाही साहेब. तुम्ही जी स्थिती झाली नाकाबंदी दरम्यान तेच तुम्हाला साहेब 100%. मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली? नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही? पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी. मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली, त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये, तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला? साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय, आमच्यावर काय कारवाई केली असती की नाही? तुम्ही सोडा RTOने केली असती. गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब? कारवाई होणार मला माहिती आहे. तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची, चोरीची, एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली. मी घरात होतो, तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं. ते
तुम्ही माझ्यावर 4 कलम लावली साहेब, माझी काही चूक नव्हती. मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला. तुम्ही माझ्यावर 4 FIR मध्ये 4 कलम टाकली. माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत. साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, तोपर्यंत मी हलणार नाही इथून. गाडी केलेली आहे. नाही मला मी ऐकल्याशिवाय जाणार नाही साहेब. ऐकल्याशिवाय तुम्हाला लाठीचार्ज करायचा, लाठीचार्ज करा सगळ्यांवर. मी इकडे काय कारवाई आपण करताय ते बघितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. हे सगळे आता तुम्हाला मी पुरावा सकट दाखवला. तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय. नाहीतर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही. मी मतदान होईपर्यंत हलणार नाही. कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची, मग अजून काय करावं लागेल आम्हाला? हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब, सांगा तरी आम्हाला. नाही, आम्ही अजून काय करायला पाहिजे? हे बाहेरचे लोक, तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये? पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा. नाही, त्याच्यामुळे फ्रेंड्सपर्यंत तरी कारवाई केली नसते. नाही मला काय कारवाई केली ते तरी सांगा. काय कारवाई केली आपण? जप्त पण आता आपण आम्ही आरोग्यांच्या देणार आहे. बघा आताच तुम्हाला सांगतो, संध्याकाळची बातमी. आरो काही करू शकत नाही. आरो जास्तीत जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं. आज संध्याकाळी मला कळलं. ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा, त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही. हे मी सांगत नाही आहे, ही बातमी आली आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं अशी कुठेतरी बातमी आहे. खरी खोटी मला माहीत नाही. परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला की अहवाल समितीसमोर आम्ही हे पैसे ठेवणार. ती अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे? ते पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे. कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट? ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचं अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. अहवाल कुठे आहे? आता तुम्ही सांगताय हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणार. निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार. मग आम्हाला न्याय कधी मिळणार? सांगा ना साहेब. मला तुम्ही न्याय द्या साहेब. तुम्ही न्याय द्या आम्हाला. आणि ते आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे. हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? नाही, आम्ही तर शहरामध्ये आज तरी बघा की पेट्रोलिंग वगैरे आजच बघितलं ना साहेब, हा आजचा आरोपी आहे. ते नाही. ह्याच्या अगोदर साहेब 1.5 लाख मिळाले. माझं म्हणणं आहे 1.5 लाखच होते का? नाही, 1.5 लाख. तुम्ही मला लिहून द्या. लिहून द्या. चला मी लोकप्रतिनिधी आहे, मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो. चला तुम्ही मला लिहून द्या. गाडीमध्ये फक्त 1.5 लाख रुपये होते हे PI साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे. मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला हा मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करताय तेवढं सांगा. नाहीतर एक ह्याच्यातलं उद्या परत जात धर्म काढेल की मी ह्या जातीचा होतो म्हणून माझ्यावर हे लोक तुटून पडले. नाही साहेब मला एक सांगा, त्यांनी उद्या कुठलाही नंबर प्लेट लावला, हा सिमिलर गाडी कुठेतरी फिरते, आम्हाला काय माहित ही ड्रग्सची गाडी आहे किंवा दारूची गाडी आहे? चेसिस नंबर वगैरे आपण पाहू त्याच्यावर. आता साहेब चेसी नंबर बदलायला किती वेळ लागतो? त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा. यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा. आचारसंहिता चालू असताना, इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हद्दीमध्ये? नाही सर मी नाही. मला आज तुम्ही नका फोर्स करू. मी तुमच्या समोर हात जोडतो. मी आज नाही येऊ शकत. काय मी ह्यांच्यावर अन्याय करीन? हे बिचारे रात्र जागून. अन्याय नाही सर. नाही मी माझ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही. मला आज माफ करा तुम्ही, पण आपण योग्य ती कारवाई कराल अशी माझी इच्छा आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही. एवढं फक्त मी तुम्हाला विनंती करतो. मला प्लीज आतमध्ये याला सांगू नका. आज कारण वेगळं आहे. हे काय बरोबर नाही साहेब. आम्ही मरायचं निवडणुकीला आणि ह्यानी कुठूनही धुडगूस घालायचा. तो काय म्हणतो, अरे कशाला पकडले हे लोकांना? चला पैसे बाजूला करा, हे लोकांना जाऊ द्या. साहेब हे बरोबर नाही ना. हे कोण, हे लोक मालक झाले का काय मालवण शहराची? गाडीला नंबर प्लेट नाही, कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये येऊन सोडवायला देतात. साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून. ह्या लोकांना हिंमत कशी होते एवढी? मी साहेब इकडे थांबून आहे. आपण आपली प्रोसिजर पूर्ण करा. मी तोपर्यंत थांबलोय. लोकांनी
तक्रारीमध्ये हाफ मर्डरचा चार्ज जरी लावला तरी ते FIRमध्ये कन्वर्ट होईल का नाही मला त्याची खात्री नाही. पण मतदानाचा आता काही तासावर आता काही मतदान आलेलं आहे, लोकांना गैरसोय होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. पण हे आम्हाला माहीत आहे, आम्ही गृहीतच धरतो की तक्रारीचं रूपांतर हे FIRमध्ये होईल का नाही ही शंका असतेच ना. आणि म्हणून जे काय मी वाचलं ते तुमच्यासमोर वाचलं, जे काही कलम लागले ते तुमच्यासमोर मी सांगितले. त्याच्यामध्ये जर काय बदल झाले तर आता पळवाटा तर सगळीकडेच असतात आणि ह्यांना सगळ्या पळवाटा तोंडपाठ आहेत. एक भीती तयार करावी, असे हे जे कोण घाणेरडे प्रकार करतात त्यांच्या मनामध्ये भीती पोचली पाहिजे की असं केलं तर कोणतरी आडवं जाणार, कोणतरी आपल्याला पकडून देणार. हे पण समाजामध्ये गरजेचं असतं. नुसतं FIRसाठी आम्ही आग्रही होतोच आहेच आणि त्याच्यामध्ये तक्रारीचं आता स्वतः DYSP साहेब बोलले म्हणजे ते काय खोटं बोलणार नाही. ते बोललेत, मला लेखी तक्रार लिहून दिली आहे म्हणजे ते 100% FIR करणार, त्याचं कन्व्हर्जन होणार FIRमध्ये. पण एक जी समाजामध्ये समज पोचली पाहिजे की तुम्ही हे जे घाणेरडे प्रकार करताय थांबवणारा समाजामध्ये दुसरा पण आहे, तो तुम्हाला ह्या सगळ्या विषयामध्ये आडवं जाणार आणि तुम्हाला थांबवणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.